Friction. What is friction? When two bodies move over each other, so it is observed that the surface of body have some irregularities and roughness. So therefore, if a block of one substance is placed over the level surface of another, a certain degree of interlocking of minutely projecting particles takes place. These interlocking properties of projecting particles oppose any tendency of the body to move. The resisting force acts in the direction opposite to that of motion of the upper block and is called friction. Thus, wherever there is a relative motion between two parts, a force of friction comes into play, and hence to overcome friction some energy is wasted. तर आता फ्रिक्शन काय आहे की सपोज दोन बॉडी आहेत त्या मूव होत आहे करस्पॉन्डिंग टू इच अदर. तर एका बॉडीचं वेट आहे डब्ल्यू, ठीक आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन ॲक्ट होत आहे, आणि दुसरी जी बॉडी आहे तिची नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती आहे आर. तर मग अशा वेळी काय होईल की या बॉडी एकमेकांवर मूव होत असताना जर आपण फोर्स या डायरेक्शनला ॲप्लाइड केला तर जो काही आपला फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे तो अपोजिट डायरेक्शनला ॲप्लाय होतो. ठीक आहे. तर ही जी काही बॉडीची टेंडन्सी आहे जिच्यामुळे बॉडी दुसऱ्या बॉडीवर स्लाईड होताना फ्रिक्शन ऑकर होतं. तर अजून दुसऱ्या भाषेत फ्रिक्शन म्हणजे काय म्हणता येईल की व्हेन टू बॉडीज आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड व्हेन वन ऑफ दीज मूव्स ओव्हर अनदर ऑर अन अटेम्प्ट इज मेड टू मूव वन बॉडी ओव्हर द अदर, द रेजिस्टन्स टू मोशन इज सेट अप. This resistance to motion is called as force of friction or frictional resistance or frictional force or friction. फ्रिक्शन म्हणजे काय आहे की दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जेव्हा एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर मूव होते तेव्हा रेजिस्टन्स टू मोशन ऑब्झर्व केला जातो. ठीक आहे. तर हा जो काही रेजिस्टन्स टू मोशन आहे एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर मूव होत असताना त्या रेजिस्टन्सला म्हणतात फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स. आता फ्रिक्शनल फोर्स कशामुळे असतो? फ्रिक्शनल फोर्स इज ड्यू टू रफनेस अँड इरेग्युलरिटीज ऑफ द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे समजा दोन्ही बॉडी परफेक्टली स्मूथ असतील तर फ्रिक्शन होत नाही, ऑकर होत नाही. तर मग स्मूथली दोन्ही बॉडी एकमेकांवर मूव होतात. परंतु समजा जे काही नेचर ऑफ कॉन्टॅक्ट आहे सर बॉडीचं सरफेस रफ असेल किंवा त्याच्या सरफेसवर काही इरेग्युलरिटीज असतील तर त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स ऑकर होतो एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर मूव होत असताना. If the surface of body is perfectly smooth, then friction is assumed to be absent. Lubricant is used in the machine to reduce the friction between the sliding surfaces. It also reduces wear and tear between machine parts. लुब्रिकेटिंग ऑइल किंवा लुब्रिकेंट वापरला तर मशीनमध्ये जे मेटिंग पार्ट आहे जे कॉन्टॅक्टमध्ये येतात ज्यांच्यामध्ये फ्रिक्शन होत आहे तर स्लायडिंग सर्फेसमधलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी लुब्रिकंट वापरलं जातं आणि त्याच्यामुळे वेअर अँड टेअर पण रिड्यूस होतं. थिअरी ऑफ फ्रिक्शन. Consider body of weight W resting on a rough horizontal surface as shown in figure. The weight of the body W acts vertical downwards. The horizontal surface offers an equal and opposite reaction which is normal to the surface. आता थिअरी ऑफ फ्रिक्शनमध्ये नुसार काय आहे की समजा एक बॉडी आहे ती बॉडी एका रफ हॉरिझॉन्टल सरफेसवर प्लेस केलेली आहे. ठीक आहे. तर मग जे काही वेट आहे बॉडीचं ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत आहे डब्ल्यू आणि जी काही नॉर्मल रिॲक्शन आहे ती अपोजिट आणि इक्वल आर अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होईल. जर ह्या बॉडीला आपण फोर्स ॲप्लाय केला मूव होण्यासाठी तो फोर्स झाला पी, तर मग अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शनल रेजिस्टन्स ॲक्ट होईल ज्याला आपण म्हणतो एफ, फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स. ठीक आहे. तर हे जे काही फोर्सेस रिझोल्युशन दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात आपण थिअरी ऑफ फ्रिक्शन.
तर मग काय होतं की इफ द हॉरिझॉन्टल फोर्स इज अप्लाइड टू बॉडी इट मे नॉट मूव्ह बिकॉज द फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स्ड बाय अप्लाइड फोर्स. जेवढा अप्लाइड फोर्स आहे तेवढंच जर फ्रिक्शनल रेजिस्टन्स असेल तर बॉडी मूव्ह होणार नाही. इफ द अप्लाइड फोर्स ग्रॅज्युअली इंक्रीजेस फोर्स ऑफ फ्रिक्शन also increases and stage is reached when the body is just on the point of motion towards right. जर अप्लाय केलेला फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल रेजिस्टन्सपेक्षा जास्त असेल तर बॉडी मूव्ह व्हायला स्टार्ट होते. ॲट दिस स्टेज फोर्स ऑफ फ्रिक्शन इज मॅक्झिमम अँड एक्झॅक्टली इक्वल टू अप्लाइड फोर्स अँड द बॉडी इज सेट टू बी इन लिमिटिंग इक्विलिब्रियम. जर अप्लाय केलेल्या फोर्स इतका जर फ्रिक्शनल रेजिस्टन्स असेल तर बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियमच्या कंडिशनला जाते. त्या कंडिशनला काय म्हणतात? लिमिटिंग इक्विलिब्रियम. एनी फर्दर इन्क्रीज इन अप्लाइड फोर्स विल ऑल्सो इन्क्रीज द फ्रिक्शनल रेजिस्टन्स बट इट विल ऑल्सो कॉज द बॉडी टू मूव्ह. आणि जर अजून अप्लाय केलेला फोर्स ग्रॅज्युअली वाढत राहिला तर फ्रिक्शनल रेजिस्टन्स पण वाढत राहतो पण बॉडी पण सायमल्टेनियसली मूव्ह होत राहते. तर ही जी काही थेअरी आहे हिला म्हणतात थेअरी ऑफ फ्रिक्शन. The maximum value of frictional resistance along the common surface of contact when the body is just on the point of equilibrium is called as limiting friction. फ्रिक्शनल रेजिस्टन्सची जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे कॉमन सरफेस ऑफ कॉन्टॅक्टला जेव्हा बॉडी पॉईंट ऑफ इक्विलिब्रियमला असेल त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो. तर मग कंडिशन्स फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम कोणत्या कोणत्या आहेत? समजा आता परत आपण तीच बॉडी बघितली, ही बॉडी आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टल सरफेसवर माउंट केलेली आहे आणि त्या बॉडीवर ॲक्ट होणारा डाऊनवर्ड बॉडीचा वेट आहे W, त्याला अपोजिट रिॲक्शन आहे R, बॉडीवर ॲप्लाइड फोर्स आहे जो बॉडीला मूव्ह करतो आहे तो आहे P आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स किंवा फ्रिक्शनल फोर्स आहे F. तर ह्या कंडिशनमध्ये जर समजा समेशन ऑफ फोर्सेस इन एक डायरेक्शन Fx 0 असेल तर त्यावेळी जे काही हॉरिझॉन्टल फोर्स आहे त्याचं समेशन 0 येईल. आता राईटचा फोर्स P आपण पॉझिटिव्ह घेतला, लेफ्टचा फोर्स F आपण निगेटिव्ह घेतला, इक्वल टू 0 केलं तर याच्यावरनं आपण लिहू शकतो P मायनस F जर 0 असेल तर P इक्वल टू F असं आपण याच्यावरनं लिहू शकतो. ठीक आहे, दिस इज फर्स्ट कंडिशन ऑफ लिमिटिंग इक्विलिब्रियम. ही जी काही इथे दिली आहे ही फर्स्ट कंडिशन आहे लिमिटिंग इक्विलिब्रियमची. तर आता नेक्स्ट कंडिशन काय आहे की आपण समेशन ऑफ फोर्सेस परत वाय डायरेक्शनला घेऊ. लिमिटिंग इक्विलिब्रियममध्ये समेशन Fx आणि समेशन Fy ऑलवेज 0 असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. समेशन Fy 0, तर मग आता वाय डायरेक्शनला कोणते फोर्सेस आहे? W आहे डाऊनवर्ड, रिॲक्शन आहे अपवर्ड R. तर मग याचे जे काही समेशन आहे या दोन्ही फोर्सचं दॅट विल बिकम 0. आता R अपवर्ड असल्यामुळे त्याला पॉझिटिव्ह घेतला आपण इथे लिहिलं R, W डाऊनवर्ड असल्यामुळे निगेटिव्ह घेतला R मायनस W 0 लिहिलं. आता याच्यावरून आपलं काय येता येईल? R मायनस W 0 असेल तर R इक्वल टू W. ठीक आहे, तर आपण हे जे काही लिहिलं आहे तर मग आता ही जी काही कंडिशन आहे ही सेकंड कंडिशन आहे लिमिटिंग इक्विलिब्रियमची. समेशन Fy इक्वल टू 0 असेल तर R इक्वल टू W असतं. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट ऑफ बॉडी. आता ह्या कंडिशन आपण परत बघू. पहिले आपण बघितलं इफ P इक्वल टू F म्हणजे काय? अप्लाइड फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स. त्या केसमध्ये बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियममध्ये असते. ठीक आहे, दुसरी कंडिशन काय आहे? इफ P इज लेस दॅन F म्हणजे काय की अप्लाइड फोर्स कमी असेल फ्रिक्शनल रेजिस्टन्सपेक्षा तर काय होईल की बॉडी मूव्ह होऊ शकणार नाही, बॉडी विल बी इन द कंडिशन ऑफ रेस्ट. ठीक आहे, तर मग आपण जो काही फोर्स अप्लाय करतो बॉडीवर मूव्ह होण्यासाठी तो कधी पण जास्त पाहिजे बॉडीच्या फ्रिक्शनल रेजिस्टन्सपेक्षा. ठीक आहे, ही सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशनमध्ये काय आहे? इफ P इज ग्रेटर दॅन F बॉडी कंटिन्यूज इन द स्टेट ऑफ मोशन. जर अप्लाइड फोर्स जास्त असेल फ्रिक्शनल रेजिस्टन्सपेक्षा तर बॉडी मोशनमध्ये राहील. तर ह्या कंडिशन्स आहेत. पुढची इम्पॉर्टंट टर्म आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा कोणत्या दोन टर्मचा रेशो आहे? फ्रिक्शनल फोर्स F आणि नॉर्मल रिॲक्शन R.
ठीक आहे. मॅथमॅटिकली कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज रेशिओ ऑफ फ्रिक्शनल फोर्स F and normal reaction R. Experimentally, it is found that limiting friction F is directly proportional to the normal reaction R. So therefore, we can write that F is proportional to R. आता इथे जो आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल ज्याला आपण म्यू म्हटलं, जो आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, तर मग आपण लिहिता येईल F इक्वल टू म्यू आर. हा जो आहे म्यू दॅट इज कॉन्स्टंट ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याच्यावरून आपण म्यूचा फॉर्म्युला लिहू शकतो, म्यू इक्वल टू F अपॉन आर. फ्रॉम दिस वी कॅन राईट. तर मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलं तर काय आहे की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज द रेशिओ ऑफ फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन. अँड फॉर परफेक्ट सर्कल इट इज 0. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे अँगल ऑफ फ्रिक्शन. Angle of friction is defined as the angle made by resultant reaction with the normal reaction when the body is in limiting equilibrium. आता आपण ही फिगर बघितली. ठीक आहे. आता आपल्याला अँगल ऑफ फ्रिक्शन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर इथे जे आहे अपवर्ड जे आहे ती नॉर्मल रिॲक्शन आहे ह्या बॉडीची. डाउनवर्ड जो आहे तो आहे वेट बॉडीवर ॲक्ट होणारं. फॉरवर्ड आहे अप्लाइड फोर्स विच कॉजेस द बॉडी टू मूव और विच ब्रिंग्स द बॉडी इन मोशन. आणि इकडे रिव्हर्स डायरेक्शनला आहे एफ, तो आहे फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जो बॉडीला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतो. तर मग आता अँगल ऑफ फ्रिक्शन इथे ह्या केसमध्ये ही जर नॉर्मल रिएक्शन आर असेल तर जी काही टोटल रिॲक्शन आहे किंवा रिझल्टंट रिॲक्शन त्याला आपण एस म्हणतो, ती आपण इथे दाखवतो एसने. तर मग या ही जे दोन्ही टर्म आहे नॉर्मल रिॲक्शन आणि रिझल्ट रिॲक्शन याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो, हा जो फाय आहे याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. तेच दिलं आहे. कन्सिडर बॉडी ऑफ वेट डब्ल्यू रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस ॲज शोन इन फिगर. तर ह्या केसमध्ये काय आहे की let P be the horizontal force required just to move it towards right, then limiting friction acts in opposite direction of motion towards left, force acting on the body. आता कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात बॉडीवर या कंडिशनमध्ये? सेल्फ वेट डब्ल्यू, नॉर्मल रिॲक्शन आर, एक्सटर्नल फोर्स पी आणि लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स एफ. सो इन दिस केस कन्सिडर ओनली टू फोर्सेस आर अँड एफ ॲक्टिंग ॲट अँड अवे फ्रॉम पॉईंट ओ ॲज शोन इन फिगर. बाय पॅरलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस एस रिप्रेझेंट देअर रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. S is called resultant reaction. S makes an angle phi with normal reaction. The angle will reach the maximum value when the body is in limiting equilibrium. This maximum angle is known as angle of friction. ठीक आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन विचारलं तर काय लिहायचं आहे की नॉर्मल रिॲक्शन आणि रिझल्टंट रिॲक्शन याच्यामधला अँगल जेव्हा बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियमला असेल, ठीक आहे, त्यावेळी नॉर्मल रिॲक्शन आणि रिझल्ट रिॲक्शनमधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ फ्रिक्शन जर विचारलं तर आपण ही फिगर बघूया. आपण परत तीच फिगर ड्रॉ करतो आहे की ही बॉडी आहे, याच्यावर ॲक्ट होणारं वेट आहे डब्ल्यू डाऊनवर्ड. नंतर नॉर्मल रिॲक्शन आहे आर इक्वल अँड अपोजिट टू द डब्ल्यू. ॲप्लाइड फोर्स पी आहे जो की बॉडीला फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो आहे. आणि रेजिस्टन्स आहे एफ जो की बॉडीला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, फ्रिक्शनल रेजिस्टन्स. तर मग या फिगरवरनं आपण लिहू शकतो की इथे समजा एफ आणि आरच्यामध्ये रिझल्टंट रिॲक्शन एस असेल आणि हा जर फाय असेल अँगल रिझल्टंट रिॲक्शन आणि रिझल्टंट रिॲक्शनमधला, तर मग टॅन फाय याच्यावरून आपण लिहू शकतो. तर याच्या अपोजिट साईड जी आहे हे बघा फायच्या समोरची साईड, हा जर एफ असेल तर हा पण एफ असणार. इथे आपण एफ लिहू शकतो. ठीक आहे. तर मग आता टॅन फाय काय येईल? फ्रंट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. टॅन फाय विल बी एफ अपॉन आर. ठीक आहे. याच्यावरून आपण लिहू शकतो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू एफ अपॉन आर. आता एफ म्हणजे काय असतो? म्यू आर असतो. ठीक आहे. मग आपण लिहू शकतो इथे की जर आपण ह्या टॅन फायच्या फॉर्म्युल्यामध्ये एफ म्यू आर पुट केला
तर हा फॉर्म्युला होईल म्यू आर अपॉन आर, आर आणि आर कॅन्सल होईल, मग टॅन फाय येईल, म्यू येईल. आता आपण प्रिव्हियसली बघितलं आहे आपण की म्यू जो आहे तो आहे आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन्जेन्शियल ॲक्शन ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन अँड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट रिॲक्शन कसं फाइंड करणार, आता आपण परत तीच फिगर बघितली. ठीक आहे, ही बॉडी आहे, याच्यावर रिॲक्शन आर घेतली आपण अपोर डायरेक्शनला, फ्रिक्शनल रेजिस्टन्स लेफ्टला घेतला एफ, आणि रिझल्टंट रिॲक्शन एस घेतला. तर मग आता पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेसनुसार बघा, आता आपण इथे एस जो आहे तो काढला आहे, आणि हा जो आहे हा काय होईल, राईट अँगल ट्रायंगल होईल. तर मग आता बघा एस जो आहे तो काय आहे या केसमध्ये, एस हायपोटेनस आहे, एफ जो आहे हा जर एफ आहे खालची साईड तर वरची साईड पण एफ आहे, आणि आर जो आहे तो ॲडजस्टंट साईड आहे. तर मग एस स्क्वेअर जो आहे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, फर्स्ट साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. तर मग आता बघा जर एस स्क्वेअर इक्वल टू एफ स्क्वेअर आपण आर स्क्वेअर असेल तर मग आता आपण एस लिहू शकतो, एस काय येईल मग, एस इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हा येईल एस. ठीक आहे, आणि जर आपला एफ म्यू आर असतो त्याच्यामुळे एस लिहिता येईल आपल्याला म्यू आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हा झाला आपला एसचा फॉर्म्युला, एस इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. या फॉर्म्युलानुसार आपण रिझल्टंट रिॲक्शनचं मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आहे अँगल ऑफ रिपोज. Angle of repose is angle made by the inclined plane with the horizontal plane at which the body moves on an inclined plane is just on the point of moving down the plane under the action of its own weight. आता आतापर्यंत आपण ज्या केस बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, बॉडी हॉरिझॉन्टल सरफेसवर प्लेस केली होती. आता काय अँगल ऑफ रिपोज कधी काढतो आपण, जेव्हा बॉडी जी आहे ती इन्क्लाइंड सरफेसवर प्लेस केलेली असणार, अशी केस आहे. ठीक आहे, हा मधला जो अँगल आहे मग हॉरिझॉन्टल सरफेस बरोबर इन्क्लाइंड प्लेनचा तो आपण अल्फा घेतला, आणि ही जी बॉडी आपण इथं दाखवली इन्क्लाइंड प्लेनवर. ठीक आहे, तर मग आता ह्या केसमध्ये जे आहे बॉडी कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होती आहे, खालच्या डायरेक्शनला मूव्ह होती आहे. ठीक आहे, आणि मग डब्ल्यू जो आहे तो असा ॲक्ट होतो आहे बघा, इथे हा इथे ॲक्ट होतो आहे डब्ल्यू. तर मग आता हा जो डब्ल्यू आहे याचे दोन कंपाऊंड येतील इथे, एक कंपाऊंड जो आहे तो डब्ल्यू कॉस अल्फा येईल. ठीक आहे, आणि दुसरा येईल डब्ल्यू साइन अल्फा. ठीक आहे, आता हा जो डब्ल्यू कॉस अल्फा आहे दॅट विल बी परपेंडिक्युलर टू नॉर्मल रिॲक्शन आर, आणि जर बॉडी ह्या डायरेक्शनला मूव्ह होती आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला तर फ्रिक्शन रेजिस्टन्स विल बी ऑन अपवर्ड डायरेक्शन एफ. ठीक आहे, आता आपण ही फिगर बघितली. ठीक आहे, तर आता आपण या फिगरमध्ये बघितलं की जो काही इन्क्लाइंड प्लेन आणि नॉर्मल प्लेनमधला अँगल आहे. ठीक आहे, हे नॉर्मल प्लेन आहे बॉडीचं, हे इन्क्लाइंड प्लेन आहे, याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अल्फा, दॅट इज द अँगल ऑफ रिपोज. ठीक आहे, या फिगरच्या जॉमेट्रीवरून आपण लिहू शकतो, आणि हा परत इक्वल टू असतो हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइंड प्लेनने जो अँगल केला आहे अल्फा तो, आणि हा दोघं सेम असतात. हेच परत खाली दिलं आहे की कन्सिडर बॉडी ऑफ युअर डब्ल्यू रेस्टिंग ऑन इन्क्लाइंड प्लेन विथ द हॉरिझॉन्टल प्लेन ॲट विच द बॉडी प्लेस्ड ऑन एन इन्क्लाइंड प्लेन इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मुव्हिंग डाऊन द प्लेन अंडर द ॲक्शन ऑफ इट्स ओन वेट. म्हणजे बॉडी डब्ल्यू वेटची जी आहे ती इन्क्लाइंड प्लेनवर रेस्ट केली आहे हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर, आणि बॉडी मूव्ह होती आहे इन्क्लाइंड प्लेनवर अंडर द ॲक्शन ऑफ त्याच्या स्वतःच्या वेटमुळे बॉडी खाली मूव्ह होते. आणि याचे जे काही फोर्सेस आहे आपण रिझॉल्व केले डब्ल्यूचे, डब्ल्यू कॉस अल्फा आणि डब्ल्यू साइन अल्फा. ठीक आहे, तर मग आपल्याला जो काही डब्ल्यू कॉस अल्फा आणि डब्ल्यूमधला जो अँगल आहे तो अल्फा जो आहे तो असतो अँगल ऑफ रिपोज. ठीक आहे, मग हे रिझॉल्व करू शकतो आपण
आणि component of W along the plane is W sin alpha and W cos alpha. याच्यावरून आता आपल्याला काय करायचं आहे की म्यू फाइंड करायचं आहे अँगल ऑफ रिपोजच्या केसमध्ये. तर आपण काय करू, मग समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन घेऊ. 0 आहे. ठीक आहे. आता बघा, ही आपली बॉडी होती, हा अल्फा अँगल होता, इथे जी आहे ही बॉडी होती. ठीक आहे. तर मग आता डब्ल्यू जो आहे तो असा स्ट्रेट खाली आला होता आणि त्याचा डब्ल्यू कॉस अल्फा जो कॉम्पोनंट आहे तो आरला परपेंडिक्युलर होता. ठीक आहे. आणि एक्सला जो आहे इकडे डब्ल्यूचा दुसरा कॉम्पोनंट येईल डब्ल्यू साइन अल्फा एक्स डायरेक्शनला आणि इकडे येईल फ्रिक्शनल रेजिस्टन्स एफ. तर मग आता बघा, समेशन एफ एक्स घेतलं 0. तर मग आता एक्स डायरेक्शनला कोणते कोणते फोर्स आहे, एफ आणि डब्ल्यू साइन अल्फा. एफ फॉरवर्ड आहे म्हणून तो आपण इथे लिहिलं बघा, एफ प्लस घेतला, डब्ल्यू साइन अल्फा रिवर्स आहे म्हणून तो मायनस डब्ल्यू साइन अल्फा केलं आपण इक्वल टू 0 केलं. तर याच्यावरून आपण काय लिहू शकतो, एफ इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा. ठीक आहे. आणि जर एफ इक्वल टू म्यू आर असेल तर मग आपण लिहू शकतो म्यू आर इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1. नंतर आता आपण परत समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डायरेक्शन जर केलं. ठीक आहे. परत तीच डायग्राम आपण ड्रॉ करू. इन्क्लाइंड प्लेनवर बॉडी रेस्ट होती आहे. ठीक आहे. बॉडीचं जे काही वेट आहे ते आहे डब्ल्यू डाऊनवर्ड डायरेक्शनला. नंतर त्याचं 2 कॉम्पोनंट आहे डब्ल्यू कॉस अल्फा डब्ल्यू साइन अल्फा. रिॲक्शन अपोजिट आहे डब्ल्यू कॉस अल्फाला आर. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आहे एफ. तर मग आता समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डायरेक्शन जर आपल्याला घ्यायचं आहे इक्वल टू 0. तर वायला कोणते कोणते फोर्स आहे, एक फोर्स आहे आर, दुसरा फोर्स आहे डब्ल्यू कॉस अल्फा. तर आर अपवर्ड म्हणून त्याला आपण इथं पॉझिटिव्ह घेतलं आणि डब्ल्यू कॉस अल्फा डाऊनवर्ड म्हणून त्याला आपण निगेटिव्ह घेतलं. तर आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इक्वल टू 0 लिहिलं. त्याच्यावरून आपल्याला लिहिता आलं आर इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. तर आता म्यू फाइंड करण्यासाठी आपण काय केलं की हे जे काही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. हे आहे आपलं इक्वेशन 1 आणि हे आहे इक्वेशन 2. ठीक आहे. 1ला 2ने डिवाइड केलं. टू फाइंड द म्यू वी हॅव डिवायडेड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. सो वी कॅन राईट म्यू आर अपॉन आर इज इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा upon W cos alpha. Here W will get cancelled, here R will get cancelled. We can write mu equal to sin alpha upon cos alpha is equal to tan alpha. ठीक आहे. त्याचं आपण इथे लिहिलं आहे की म्यू इक्वल टू टॅन अल्फा. पण आपण प्रिव्हियसली बघितलं होतं की म्यू इक्वल टू टॅन फाय असतो. ठीक आहे. अँगल ऑफ फ्रिक्शनचा टँजन्शियल असतो म्यू. त्याच्यामुळे जर म्यू इक्वल टू टॅन अल्फा असेल आणि म्यू इक्वल टू टॅन फाय असेल तर आपण लिहू शकतो क्यू म्यू इक्वल टू टॅन फाय इक्वल टू टॅन अल्फा और म्यू इक्वल टू फाय. अँगल ऑफ रिपोज इक्वल टू अँगल ऑफ फ्रिक्शन हे याच्यावरून आपण लिहू शकतो. पुढची टर्म आहे कोन ऑफ फ्रिक्शन. तर आता आपण काय केलं की एक्स आणि वाय ॲक्सिसच्या मध्ये आपण रिझल्टंट रिॲक्शनचा एस दाखवला. त्याचा जो अँगल ऑफ फ्रिक्शन आपण बघितलं प्रिव्हियसली फाय असतो. ठीक आहे. तर मग आता समजा आपण एक्स वाय प्लेनला रोटेट केलं. ठीक आहे. तर मग आता हा जो एस आहे हा इथून शिफ्ट होईल, इकडे शिफ्ट होईल. ठीक आहे. आणि फाय जो आहे तो सेम राहणार. ठीक आहे. तर याच्यामुळे जो काही कोन तयार होतो आहे त्याला आपण म्हणतो कोन ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. फॉर अ गिवन सेट ऑफ एक्स ॲक्सिस द रिझल्टंट रिॲक्शन एस मेक्स अन अँगल फाय विथ द नॉर्मल रिॲक्शन आर. If the axis is rotated about y-axis, the resultant S will also rotate correspondingly. The line of action of S will always lie on the surface of an right circular cone whose vertex angle is 2 phi. This cone is known as cone of friction.
ठीक आहे, फॉर अ गिवन सेट ऑफ ॲक्सिस एक्स वाय, ठीक आहे, रिझल्टंट विल बी ऑन वाय ॲक्सिस आर, देन normal reaction will be on y axis r, resultant will be s inclined at phi angle of friction to xy, ठीक है. Then if we tilt xy axis, s will also get tilt and this will be again phi, this angle. So this will give cone of friction. 2 phi will be the vertex angle. This cone is known as cone of friction. Next term is types of friction. Main type is static friction, dynamic friction. The friction experienced by body when it is in equilibrium is called as static friction. जेव्हा बॉडी इक्विलिब्रियम कंडिशनला असेल तेव्हा जे काही बॉडीने एक्सपिरियन्स केलं फ्रिक्शन आहे त्याला आपण म्हणतो डायनॅमिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता स्टॅटिक कंडिशनला आहे म्हणजे काय, की इक्विलिब्रियम कंडिशनला आहे म्हणजे काय, आता सपोज ही बॉडी आहे जी रफ ॲक्सिसवर माउंट केली आहे आणि जेवढं तिला आपण ॲप्लाइड फोर्स लावतो आहे मूव्ह होण्यासाठी तेवढं जर फ्रिक्शनल रेजिस्टन्स असेल, ठीक आहे, किंवा फ्रिक्शनल फोर्स असेल तर त्यावेळी जी काही कंडिशन असते तिला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे. तर ह्या कंडिशनला असताना जे काही फ्रिक्शन बॉडीमध्ये होतं त्याला आपण म्हणतो स्टॅटिक फ्रिक्शन. नेक्स्ट टर्म आहे डायनॅमिक फ्रिक्शन. द फ्रिक्शन एक्सपिरियन्स्ड बाय द बॉडी वेन इट इज इन मोशन इट इज कॉल्ड एज डायनॅमिक फ्रिक्शन. जेव्हा बॉडी मोशनच्या कंडिशनमध्ये असेल तेव्हा बॉडीने एक्सपिरियन्स केलेलं फ्रिक्शन जे आहे त्याला आपण म्हणतो डायनॅमिक फ्रिक्शन. Types of dynamic friction: sliding friction, rolling friction. The friction experienced by body when it slides over the other is called as sliding friction. जेव्हा बॉडी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर स्लाईड होते त्यावेळी जे काही फ्रिक्शन एक्सपिरियन्स केलं जातं बॉडीने त्याला आपण म्हणतो स्लायडिंग फ्रिक्शन. ठीक आहे. जेव्हा लुब्रिकंट असतं दोन बॉडीमध्ये तेव्हा जनरली हे टाईपचं फ्रिक्शन होतं. ठीक आहे. लुब्रिकंटमुळे एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर इझिली स्लाईड होऊ शकते. रोलिंग फ्रिक्शन: द फ्रिक्शन एक्सपिरियन्स बाय बॉडी वेन इट रोल्स ओव्हर द अदर इट इज कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. जेव्हा एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर मूव्ह होत असताना रोल होते त्यावेळी जे काही दोन बॉडीच्यामध्ये फ्रिक्शन एक्सपिरियन्स केलं त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. लॉज ऑफ फ्रिक्शन. लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. द फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट ऑलवेज टॅन्जेन्शियल टू द प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट अँड इन डायरेक्शन अपोजिट टू द इम्पिडिंग मोशन. याचा अर्थ काय, जो काही बॉडी मूव्ह होती आहे तिच्यावर ॲक्ट होणारा जो काही ॲप्लाइड फोर्स आहे त्याला कधी पण फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो अपोजिट असतो. ठीक आहे. हा फर्स्ट बेसिक लॉ आहे. ज्या डायरेक्शनला बॉडी मूव्ह होईल फ्रिक्शनल रेजिस्टन्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होईल. सेकंड आहे वेन द बॉडी इज इन लिमिटिंग इक्विलिब्रियम द लिमिटिंग फ्रिक्शन बिअर्स अ कॉन्स्टंट रेशो टू नॉर्मल रिॲक्शन. जेव्हा बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल त्यावेळी काय आहे की लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कॉन्स्टंट रेशो मेंटेन करेल नॉर्मल रिॲक्शन बरोबर आणि ह्या रेशोला म्हणतात कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. थर्ड कंडिशन आहे द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट अँड इज इंडिपेंडेंट ऑफ द सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे नेचर ऑफ सरफेस आहे दोन बॉडीचे त्याच्यावर डिपेंड आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सरफेस एरियावर डिपेंड नाही तर सरफेस कसे आहे स्मूथ आहेत की इरेग्युलरिटीज आहे सरफेस त्यानुसार कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन व्हॅरी होतो. जर सरफेस परफेक्टली स्मूथ असेल तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0 असतो. जर सरफेसमध्ये रफनेस असेल वेव्हनेस असेल तर मग तो वाढत जातो ग्रॅज्युअली. नेक्स्ट आहे द स्टॅटिक फ्रिक्शन इज मोर दॅन डायनॅमिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन हे कधी पण जास्त असतं डायनॅमिक फ्रिक्शनपेक्षा. अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स अँड इट इन्क्रीजेस ॲज द ॲप्लाइड फोर्स इन्क्रीजेस अप टू लिमिटिंग फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असतो आणि तो वाढत जातो जसा ॲप्लाइड फोर्स वाढतो बॉडीवर त्याप्रमाणे फ्रिक्शनल फोर्स वाढत जातो. नेक्स्ट आहे लॉज ऑफ डायनॅमिक फ्रिक्शन. द फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ॲट टॅन्जेन्शियल टू द प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट अँड इन डायरेक्शन अपोजिट टू द इम्पिडिंग मोशन. हा पहिला लॉ सेम आहे स्टॅटिक अँड डायनॅमिक फ्रिक्शनमध्ये की फ्रिक्शनल फोर्स हा ॲप्लाइड फोर्सच्या अपोजिट असतो. तो टॅन्जेन्शियल असतो प्लेन ऑफ कॉन्टॅक्टला. ठीक आहे. आणि जेवढा ॲप्लाइड फोर्स असतो तेवढाच फ्रिक्शनल फोर्स पण असतो. नेक्स्ट द फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन बिटवीन कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. फ्रिक्शनल फोर्स हा कधी पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नॉर्मल रिॲक्शन जे दोन सरफेसच्या मध्ये त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. थर्ड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ डायनॅमिक फ्रिक्शन बिअर्स अ कॉन्स्टंट रेशो टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेसेस बट द रेशो इज स्लाइटली लेस दॅन दॅट इन केस ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे जो काही डायनॅमिक फ्रिक्शनच्या केसमध्ये जो काही ॲप्लाइड फोर्सचं मॅग्निट्यूड जे आहे त्याचा कॉन्स्टंट रेशो असतो कशाबरोबर नॉर्मल रिॲक्शन बरोबर.
पण जर लिमिटिंग फ्रिक्शन होत असेल तर मग तो कमी असतो हा रेशो. ठीक आहे. नेक्स्ट, द फ्रिक्शनल फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट फॉर मॉडरेट स्पीड्स बट इट डिक्रीजेस स्लाइटली विथ द इंक्रीज ऑफ स्पीड. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कॉन्स्टंट राहतो मॉडरेट स्पीडला, पण जेव्हा स्पीड जास्त वाढतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स कमी होतो. सो दीज आर द लॉज ऑफ डायनॅमिक फ्रिक्शन. ॲडव्हांटेजेस ऑफ फ्रिक्शन किंवा युजेस ऑफ फ्रिक्शन काय आहे? वन कॅन इझिली वॉक ऑन रफ सरफेस दॅन अ व्हेरी स्मूथ सरफेस. फ्रिक्शनमुळे कोणी पण रफ सरफेसवर आरामात चालू शकतं स्मूथ सरफेसपेक्षा. फ्रिक्शन नसेल तर मग चालणं हा डे टू डे लाईफमधला यूज आहे किंवा ॲडव्हांटेज आहे. सेकंड, अ व्हेकल मुव्हिंग ऑन रोड सरफेस कॅन बी स्टॉप सडनली बाय अप्लाइंग ब्रेक्स वेन द सफिशियंट फ्रिक्शन इज डेव्हलप. एखादी व्हेकल जर समजा रोडवर मूव्ह होती आहे, तिला पटकन स्टॉप करता येतं फ्रिक्शन ब्रेकने अप्लाय करून तिच्या व्हीलवर. ठीक आहे, किंवा क्लचने फ्रिक्शन अप्लाय करून. जर फ्रिक्शन नसेल तर मग स्टॉप करणं अवघड होईल. थर्ड, द टायर्स ऑफ व्हेकल आर मेड ऑफ सर्टन स्पेशल डिझाईन्स ड्यू टू विच सफिशियंट फ्रिक्शन कॅन बी डेव्हलप्ड बिटवीन द टायर्स अँड द रोड सरफेस सो दॅट ॲक्सिडेंट्स ड्यू टू स्लिपिंग आर अवॉइडेड. टायर जे आहे त्याची ग्रीप अशी बनवलेली असते की त्याचं डिझाईन असं केलं असतं की फ्रिक्शन डेव्हलप होईल जेव्हा टायर रोडवर मूव्ह होतं आहे, आणि त्याच्यामुळे आपण ॲक्सिडेंट अवॉइड करू शकतो किंवा स्लिपिंग अवॉइड करू शकतो. अशा प्रकारे टायरचं डिझाईन केलं असतं, फ्रिक्शन होत राहील आणि स्लिप होणारे टायर अशा प्रकारे टायरचं डिझाईन केलं असतं. तिथे पण फ्रिक्शनचा उपयोग आहे. वन कॅन हॅमर द नेल इन टू वॉल ड्यू टू फ्रिक्शनमुळे आपण काय की वॉलमध्ये नेल जो आहे तो हॅमर करून इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. वन कॅन इझिली होल्ड द रायटिंग मटेरियल विदाउट स्लिपिंग व्हाईल रायटिंग ऑन सरफेस लाईक ब्लॅकबोर्ड, पेपर, स्लेट. फ्रिक्शनमुळे आपण रायटिंग मटेरियल जे आहे ते स्लिप न होऊ देता एखाद्या सरफेसवर राईट करू शकतो. ठीक आहे सर. फ्रिक्शन नसेल तर तसं राईट करणं शक्य होणार नाही. ड्रॉबॅक काय आहेत फ्रिक्शनचे? एनर्जी इज लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन. जेव्हा फ्रिक्शन होतं दोन बॉडीमध्ये तेव्हा एनर्जी लॉस्ट होते. इट कॉजेस वेअर अँड टेअर इन मशीन पार्ट, टायर्स ऑफ व्हेकल. फ्रिक्शनमुळे जे काही मेटिंग पार्ट्स आहे त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर होतं. टायर्स ऑफ व्हेकल जे आहे त्याच्यामध्ये पण वेअर होतं. टायर रोडवर चालून टायर घासतात त्याच्यामुळे वेअर होतं. मोर एफर्ट इज रिक्वायर्ड टू लिफ्ट एनी लोड ऑन मशीन. जेव्हा मशीनच्या पार्टमध्ये फ्रिक्शन असतं तेव्हा लोड लिफ्ट करण्यासाठी जास्त एफर्ट लावावा लागतो. देअर इज मोर कन्झम्पशन ऑफ फ्युअल इंजिन ड्यू टू फ्रिक्शनमुळे जास्त फ्युअल कन्झम्पशन होतं. ठीक आहे, जेव्हा ब्रेक क्लच अप्लाय करतो तेव्हा. इक्विलिब्रियम ऑफ बॉडी प्लेस्ड ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. ही पहिली केस आहे की जेव्हा बॉडी जी आहे ती हॉरिझॉन्टल पोझिशनला तेव्हा आपल्याला फाइंड करायचं आहे की फ्रिक्शनल फोर्स किती असणार किंवा नॉर्मल फोर्स किती असणार हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर पहिल्या केसमध्ये काय आहे की आता इथे दाखवल्याप्रमाणे कन्सिडर बॉडी ऑफ वेट डब्ल्यू प्लेस्ड ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन ॲज शोन इन फिगर. लेट P be the force applied to move the body. Weight of body W act vertical downwards. Normal reaction act vertically upwards. As the body tend to move from left to right, frictional resistance acts from right to left. For limiting equilibrium, we have to find either or W. ठीक आहे. तर आता आपण जर ही केस घेतली परत, ठीक आहे, ही बॉडी आहे ती या सरफेसवर रफ सरफेसवर मूव केली आहे. तिचं वेट आहे W जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत आहे. नॉर्मल रिॲक्शन अपोजिट डायरेक्शनला आहे R. अप्लाइड फोर्स जो आहे तो आहे P जो की बॉडीला मूव्ह करतो आहे, आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स किंवा फ्रिक्शनल फोर्स जो आहे अपोजिट डायरेक्शनला F आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला फाइंड करायचं आहे की नॉर्मल सरफेसवर बॉडी प्लेस केले असताना अप्लाइड फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपण फोर्सचं समेशन घेतो. ठीक आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे बघा, समेशन एफ एक्स जे आहे ते आपण जर 0 घेतलं आणि समेशन एफ वाय 0 घेतलं तर आपल्याला अननोन जे आहे ते फाइंड करता येतील. जेव्हा समेशन एफ एक्स घेतो तेव्हा आपण बघा एक्स डायरेक्शनला कोणते फोर्स अप्लाय केले बघा इथे. तर एक्स डायरेक्शनला ॲक्ट होणारे फोर्स आहेत P आणि F. जर समेशन एफ एक्स 0 असेल तर मग आता P फॉरवर्ड म्हणून पॉझिटिव्ह घेतला, F बॅकवर्ड म्हणून निगेटिव्ह घेतला, P मायनस F इक्वल टू 0, आणि मग
पी इज इक्वल टू एफ ही पहिली कंडिशन आहे बॉडी हॉरिझॉन्टल सरफेसवर प्लेस केले असताना. दुसरी जी आहे की समेशन एफ वाय जर 0 आहे तर मग आता वाय डायरेक्शनला कोणते फोर्स आहे आर आणि डब्ल्यू. तर मग आर अपवड पॉझिटिव्ह येईल डब्ल्यू डाऊनवर्ड निगेटिव्ह येईल आर मायनस डब्ल्यू 0. तर मग याच्यावरून आपण लिहू शकतो की आर इक्वल टू डब्ल्यू ही दुसरी कंडिशन. ठीक आहे तर हेच आपण खाली लिहिलं आहे बघा इथे पी इक्वल टू एफ आणि आर इक्वल टू डब्ल्यू. जर एफ म्यू आर असतो त्याच्यामुळे पी इक्वल टू एफ इक्वल टू म्यू आर असं लिहिलं आहे. ठीक आहे याच्यावरून आपण अननोन फाइंड करू शकतो या केसमध्ये. आता सेकंड केसमध्ये काय जी काही फोर्स आपण ॲप्लाय केली आहे ठीक आहे तर ॲप्लाइड फोर्स जी आहे ती स्ट्रेट नसून इन्क्लाइंड आहे हॉरिझॉन्टल प्लेनला पी. प्रिव्हियस केसमध्ये तो स्ट्रेट होता हॉरिझॉन्टल प्लेनला. ठीक आहे स्ट्रेट फोर्स ॲप्लाय केला होता इथे इन्क्लाइंड फोर्स ॲक्ट केला तर त्याच्या आता मग इन्क्लाइंड फोर्स असल्यामुळे दोन कंपाऊंड आपल्याला घ्यावे लागतील पी साइन थिटा जर अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा असेल तर आणि दुसरा आहे एक्स डायरेक्शनला पी कॉस थिटा वाय डायरेक्शनला पी साइन थिटा. ठीक आहे त्याचं वेट आहे डब्ल्यू या बॉडीचं. रिॲक्शन आहे आर नॉर्मल रिॲक्शन फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे एफ. तर आपल्याला फाइंड करायचे आहेत अननोन त्याच्यासाठी आपण समेशन एफ एफ एक्स आणि समेशन एफ वाय घेऊ. ठीक आहे तर आपण ते इथे घेतलं बघा समेशन एफ एक्स समेशन एफ एक्स इक्वल टू 0 जर घेतलं तर बघा एक्सला कोणते फोर्स आहे इथे हा एक आहे पीचा कॉम्पोनंट एक्स डायरेक्शनला आणि हा दुसरा एफ आहे. ठीक आहे हा आहे पी कॉस थिटा आणि हा आहे एफ. आता हा फॉरवर्ड आहे पी कॉस थिटा म्हणून हा पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे पी कॉस थिटा एफ बॅकवर्ड म्हणून हा निगेटिव्ह घ्यायचा इक्वल टू 0. त्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल पी कॉस थिटा इक्वल टू एफ. हे आपण लिहिलं आहे बघा इथे लिहिलं आहे बघा इथे आपण लिहिले पी कॉस थिटा इक्वल टू एफ. सिमिलरली समेशन एफ वाय जर आपण 0 घेतला तर वायला जे फोर्सेस आहे आर प्लस पी साइन थिटा मायनस डब्ल्यू इक्वल टू 0 येईन. ठीक आहे बघा आता वाय डायरेक्शनला जे फोर्स होतात ॲक्ट बघा हा एक डब्ल्यू आहे एक आर आहे आणि एक जो कॉम्पाऊंड आहे पीचा पी साइन थिटा. ठीक आहे हे दोघं पॉझिटिव्ह आहेत पी साइन थिटा आणि आर म्हणजे पी साइन थिटा प्लस आर आणि डब्ल्यू डाऊनवर्ड म्हणून हा मायनस ते आपण इथे लिहिलं आहे बघा आर प्लस पी साइन थिटा मायनस डब्ल्यू इक्वल टू 0. याच्यावरून आपण लिहू शकतो आर प्लस पी साइन थिटा इक्वल टू डब्ल्यू. ठीक आहे हे जे दोन इक्वेशन आहे आता पहिलं आहे आपलं पी कॉस थिटा इक्वल टू म्यू आर आणि आर प्लस पी साइन थिटा इक्वल टू डब्ल्यू. ठीक आहे या दोघां इक्वेशनवरून आपल्याला अननोन जे आहेत ते फाइंड करता येतात. ठीक आहे आता आपण एक एक्झाम्पल बघू. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी वेइंग 100 न्यूटन अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन. If the plane when gradually raised up to 15 degree the body will begin to slide down. आपल्याला काय करायचं आहे की हॉरिझॉन्टल फोर्स किती लागेल बॉडी मूव्ह करण्यासाठी तो फाइंड करायचा आहे. बॉडीचं वेट दिलं आहे इथे ही बॉडी आहे तिचं वेट आहे 100 न्यूटन डब्ल्यू. रिॲक्शन अपोजिट डायरेक्शनला आर असणार. पी जो आहे तो किती लागेल बॉडी मूव्ह करण्यासाठी ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर अल्फा दिला आहे आपल्याला अँगल ऑफ रिपोज अल्फा इक्वल टू 15 डिग्री दिला आहे. तर आपल्याला माहिती आहे की म्यू काय असतो मग टॅन ऑफ अल्फा असतो हे आपण आधी बघितलं होतं. तर याच्यामध्ये आपण अल्फा 15 टाकला म्यू इक्वल टू टॅन ऑफ 15. तर आपण म्यू कॅल्क्युलेट केला तर म्यू जो आहे तो येतो बघा म्यू येतो इथे 0.27. ठीक आहे आता आपल्याला म्यू भेटला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर आता आपल्याला पी फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल समेशन ऑफ फोर्स इन एक्स इन वन डायरेक्शन घ्यावं लागेल फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम
समेशन ऑफ फोर्स इन वाय डायरेक्शन इक्वल टू 0. अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. आता वाय डायरेक्शनला फोर्सेस कोणते कोणते आहेत? वायला आहे एक फोर्स आहे आर अपवर्ड, दुसरा आहे डब्ल्यू डाऊनवर्ड. तर आपल्याला लिहिता येईल समेशन एफ वाय 0 आर मायनस डब्ल्यू इक्वल टू 0. याच्यावरनं डब्ल्यू आपण 100 पुट केला तर आर मायनस 100 इक्वल टू 0. तर मग आता आर भेटला याच्यावरनं, ठीक आहे. आर 100 न्यूटन आला. सेकंड आपण घेतलं समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन घेतलं. एक्स डायरेक्शनला कोणते फोर्स बघून घेऊ आपण. एक आहे पी फॉरवर्ड पॉझिटिव्ह येईल, दुसरा आहे एफ बॅकवर्ड निगेटिव्ह येईल, ठीक आहे. आता हे फोर्स आहेत वायला म्हणून आपण इथं लिहिलं एक्सला आपण घेतले ते पी मायनस एफ इक्वल टू 0 आणि एफचा आपण म्यू आर पुट केला तर पी मायनस म्यू आर इक्वल टू 0. तर आपण लिहू शकतो पी इक्वल टू म्यू आर. आणि आपण आर आधी फाइंड केला होता 100, तो आपण इथे पुट केला. म्यू फाइंड केला होता 0.27 पुट केला तर आपल्याला पी भेटणार 27 न्यूटन कॅल्क्युलेशन करून. दूसरा प्रॉब्लेम आहे अ पार्सल वेइंग 200 न्यूटन इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ मूविंग हॉरिझॉन्टली बाय अ फोर्स ऑफ 52 न्यूटन. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर या प्रॉब्लेममध्ये काय आहे की हे जे पार्सलचं वेट आहे ते आपल्याला दिलं आहे. नॉर्मल रिॲक्शन अपोजिट डायरेक्शनला ॲप्लाइड फोर्स त्याच्यावरचा 52 न्यूटन आहे. फ्रिक्शन रेजिस्टन्स एफ जो आहे तो म्यू आर, ठीक आहे. तर म्यू फाइंड करायचा आहे इथे. गिवन व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या, डब्ल्यू पी लिहिला, म्यू काढायचा आहे. तर आपण परत तेच करू. लिमिटिंग म्हणजे पहिली जी कंडिशन आहे त्यानुसार समेशन एफ वाय इक्वल टू 0 घेऊ. आता वाय डायरेक्शनला कोणते फोर्स ॲक्ट होत आहे, डब्ल्यू आणि आर. तर इथे लिहिलं आर मायनस डब्ल्यू इक्वल टू 0. डब्ल्यू 200 पुट केला, आर मायनस 200 इक्वल टू 0. तर आर येईल 200 न्यूटन, ठीक आहे. सेकंड केसमध्ये घेतला आता समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इक्वल टू 0. तर एक्सला काय आहे, एक आहे पी 52 न्यूटन, दुसरा आहे एफ, तो अननोन आहे. तर आपण इथे लिहिलं पी मायनस एफ इक्वल टू 0, ठीक आहे. तर पी पुट केला 52 मायनस एफ इक्वल टू 0, ठीक आहे. आणि एफ असतो आपल्याला माहिती आहे म्यू आर असतो, तर मग 52 मायनस म्यू आर केला, ठीक आहे. तर मग आता म्यू आर आपण वरती काढला, तो इथं पुट केला तर आपल्याला म्यू भेटेल, ठीक आहे. आर 200 पुट केला, ठीक आहे. म्यू इंटू 200 इक्वल टू 52 आलं आणि याच्यावरनं म्यू आला 52 अपॉन 200 आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून म्यू भेटला आपल्याला 0.26.